नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे यांना आता भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. ही 5 महत्त्वाची राजकीय कारणे आहेत की ज्यांना एकनाथ शिंदे यांचं जे राजकारण संपायच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदेंना आता भाजपात विलीन केल्याशिवाय भाजपासुद्धा शांत बसणार नाही. शिंदेंना भाजपात घेऊन आपलाच पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे ही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत की शिंदेंना भाजपात जावंच लागेल. कोणती ती 5 कारणे आहेत, त्या 5 ठोस कारणांचं सविस्तर विश्लेषण करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत बदलणारी कथा. 2019च्या निवडणुकीपासून ते 2025 पर्यंत राज्याने सत्ता, विश्वासघात आणि नाट्यमय बदलांचा अनुभव घेतला आहे. या सर्व घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हे नाव केंद्रस्थानी राहिलं. शिवसेनेतून बंड करून त्यांनी बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच असा दावा करत सत्ता काबीज केली. पण आज चित्र पूर्ण बदललेलं आहे. भाजपाच्या सहाय्याने सत्तेत आलेले शिंदे आता त्याच भाजपकडून कोपऱ्यात ढकलले जात आहेत. राजकारणाचा रियालिटी शो आता त्या टप्प्यावर पोहोचला आहे की एकनाथ शिंदेंना भाजपात जाण्याशिवाय पर्याय उरलेलाच नाही. खाली दिलेली 5 कारणे हे स्पष्ट करतात की शिंदे गटाचा जवळ आलेला आहे आणि शिंदेंना अखेर भाजपात सामील कशा प्रकारे व्हावं लागणार आहे. त्यामधलं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा शिंदेंपेक्षा अनेक पटींनी मजबूत आहे. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा ठाकरेंनी चांगला संघर्ष केला आहे. शिंदे यांनी बंड करताना सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी आलो आहोत. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींसोबत जाऊन शिवसेनेचं धोरण बदललं. पण गेल्या 2 ते 3 वर्षात जनतेला वेगळं चित्र दिसलं. उद्धव ठाकरे यांनी संयम, शालीनता आणि स्थैर्य दाखवून आपली प्रतिमा राजकीय संतुलित नेता म्हणून प्रस्थापित केली. प्रत्येक जाती धर्मातील लोकांना आपलासा वाटला असा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. तर दुसरीकडे शिंदे यांचं नेतृत्व सतत वादग्रस्त ठरलं. मंत्रिपद वाटपात असंतोष, आमदार नाराज, निर्णय प्रक्रियेत गैरपारदर्शकता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढतं भ्रमनिराश. तसेच त्यांच्या अनेक नेत्यांनी हिंदुत्वासाठी आलो म्हणून अनेक वेळा मशिदीत किंवा इतर कारणांमुळे वादात सापडले. जनतेच्या नजरेत आता शिवसेना म्हणजे ठाकरे हेच पुन्हा ठसलेलं आहे. शिंदेंच्या गटाला कोणतंही भावनिक कनेक्शन जनतेकडून मिळालं नाही. राजकारणात प्रतिमा म्हणजेच ताकद. आज उद्धव ठाकरेंचं नाव ऐकून कार्यकर्ते अजूनही निष्ठा दाखवतात, तर शिंदेंच्या सभामध्ये भाजपच्या गर्दीशिवाय कोणीही दिसत नाही. या परिस्थितीत शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व स्वतंत्रपणे टिकणं अशक्य झालं आहे. यातील दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपचा पाठिंबा संपत चाललेला आहे. ज्या भाजपाच्या जीवावर शिंदेंनी राजकारण सुरू करून उद्धव ठाकरेंना धक्का दिला, सरकार त्यांचं कोसळलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, परंतु आता भाजपानेच त्यांच्या डोक्यावरचा हात काढलेला दिसत आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणं भाजपचा एक राजकीय डाव होता. उद्धव ठाकरे यांना कमजोर करणं आणि शिवसेनेची मतं फोडणं, विधानसभेत आपली सत्ता आणणं हे भाजपाचं धोरण होतं आणि आता ते उद्देशाने धोरण पूर्ण झालं. शिवसेना विभागली, ठाकरेंनी सत्ता गमावली, भाजपाने पुन्हा राज्यात नियंत्रण मिळवलं. पण आता भाजपला शिंदेंची गरज उरलेली नाही. पुढच्या निवडणुकीत भाजपला शिंदेंचा भार नको आहे, कारण शिंदेगडाने भाजपाच्या मतदारांमध्ये असंतोष निर्माण केला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांचा आता स्पष्ट सूर आहे. शिवसेनेचं नाव घेऊन सत्तेत आलो, पण काम करताना अपमान सहन करावा लागत आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटीत सुद्धा हे स्पष्ट झालं आहे की पुढच्या निवडणुकीत भाजप एकट्यानेच मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. शिंदे गट म्हणजे आता राजकीय ओझं. त्यामुळे भाजपा शिंदेंना स्वतः विलीन करून एक चेहरा एक पक्ष अशी स्पष्ट दिशा देऊ शकते आणि त्यासाठी शिंदेंनी भाजपात प्रवेश करणं हा एकमेव पर्याय उरलाय. यातील महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे शिंदे पक्ष चालू शकत नाही. एकनाथ शिंदे हे संघटनकर्ते म्हणून ओळखले जातात, पण पक्षप्रमुख म्हणून शिवसेना ही केवळ राजकारण नव्हती, ती एक संस्कृती होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्याने निर्माण झालेली. शिंदे यांनी ती परंपरा तोडली, पण त्याऐवजी काही नवीन उभारता आलं नाही. त्यांच्या सभांमध्ये उत्साह नसतो, धोरणात्मक निर्णय अस्पष्ट असतात आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळसुद्धा असतो. राजकारणात टिकावासाठी केवळ सत्ता नव्हे तर संघटन आवश्यक असतं. शिंदे गटात सध्या 2 प्रकारचे लोक आहेत. सत्ता मिळवण्यासाठी आलेले आमदार आणि नाराज कार्यकर्ते जे भविष्यकाळाबाबत अनिश्चित आहेत. या दोघांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेचा गंध गेल्यावर हे सर्व लोक पुन्हा उद्धव ठाकरे
किंवा भाजपाकडे वळतील ही शक्यता जास्त आहे। म्हणूनच शिंदेंना आता कळते की स्वतंत्र पक्ष म्हणून शिंदे गट फार दिवस टिकणार नाही। भाजपात विलीन झाल्यास ते किमान सत्तेच्या राजकारणात टिकतील, म्हणून त्यांच्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। चौथं कारण म्हणजे भाजपला आता शिंदे गट नको, त्यांचं धोरण पूर्ण झालं। भाजपने शिंदे गटाचा उपयोग केला, एवढंच त्यांचं उद्दिष्ट होतं। ठाकरे गटाला कमकुवत करणं। भाजपकडून नवीन चेहरा पुढे आणण्याची तयारी सुरू झालेली दिसत आहे। उदय सामंत या नेत्यांना पुढे आणून शिंदेंचा पक्ष बळकावू शकते। भाजपला असा नेता हवा आहे जो पूर्णतः त्यांच्या नियंत्रणाखाली राहील। शिंदे मात्र अनेकदा स्वतंत्र भूमिका घेतात, कधी वेगळे वागतात। भाजप अशा नेत्यांवर जास्त काळ विश्वास ठेवू शकत नाही, त्यामुळे भाजप आता शिंदे गट विसर्जित करून त्यांना आपल्या पक्षात सामावून घेईल, पण स्वतंत्र गट म्हणून ठेवणार नाही। याचा अर्थ शिंदे पुढील काळात राजकारणात राहतील की नाही, परंतु ते भाजपात सामील होतीलच। ही प्रक्रिया लवकरच राजकीय विलय या स्वरूपात पुढील काही महिन्यात दिसू शकते। पाचवं कारण म्हणजे आगामी निवडणुकीचा दबाव आणि अस्तित्वाची लढाई। पुढील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यामध्ये शिंदेंकडे चिन्ह, कार्यकर्ते आणि जनाधार या तिन्ही गोष्टी ढासळलेल्या दिसतील। शिंदेंकडे असलेलं पक्ष आणि चिन्ह ही कोर्टात महत्त्वाची बाब चालू आहे। खरी शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता वाढली आहे। भाजपसोबत असूनही शिंदे गटाला स्वतंत्र ओळख निर्माण करता आली नाही। मंत्री, आमदार नाराज आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभवाची शक्यता जास्त आहे। या पराभवामुळेच भाजपाचं सुद्धा नुकसान होत आहे, असं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे। भाजपात सामील झाल्यास त्यांना थेट पक्ष संघटन, निधी आणि प्रचार यंत्रणेचा फायदा मिळेल। ते किमान टिकतील हे भाजपाचं लक्ष्य आहे। भाजपकडून दिलेल्या सत्तेचा आधार आता कायमस्वरूपी नसून तात्पुरता आहे। भाजपाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण बहुमत मिळवणे आणि भाजपाची एकहाती सत्ता निर्माण करणे। या मार्गात शिंदे गट हा बॅलन्सिंग फॅक्टर म्हणून राहिला आहे, पण निवडणुकीच्या आधी भाजपला बॅलन्स नको, तर केंद्रात नियंत्रण हवं। एकनाथ शिंदे आता राजकीय भविष्य दोनच वाटावर आहे। स्वतंत्र पक्ष म्हणून टिकण्याचा प्रयत्न, जो त्यांचा अयशस्वी होईल, किंवा भाजपात प्रवेश करून सत्तेचा मार्ग निवडणं। पहिला मार्ग म्हणजे संप, दुसरा म्हणजे टिकाव। शिंदेंकडे आता दुसरा पर्याय शिल्लक नाही। मात्र उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या बंधूंसोबत येऊन आपला पक्ष चांगला वाढवत आहेत आणि राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे तसेच इतर नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात चांगले यश मिळणार हे मात्र निश्चित आहे। त्यामुळे शिंदे गट फक्त एका राजकीय प्रयोगापुरता मर्यादित राहिला आहे आणि तो उद्या भाजपाच्या इशाऱ्यावर पुन्हा भाजपात जाईल, यात काही शंका नाही। भविष्यात एकनाथ शिंदे भाजपाचे अधिकृत सदस्य म्हणून राजकारणात दिसले तर आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही, कारण हे सर्व नियोजनबद्ध आहे। राजकीय गणिताचा इथे शेवट होणार आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धोका दिला, आज भाजप त्यांनाच त्याच पद्धतीने बाजूला करत आहे। हेच राजकारणाचं चक्र आहे आणि जे काल इतरांसाठी खणत होते तेच आज स्वतःसाठी खड्ड्यात उतरत आहेत। म्हणूनच पुढील काही महिन्यात आपण एकनाथ शिंदेंना भाजपात अधिकृत प्रवेश केला अशी बातमी ऐकू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना भाजपामध्ये घेण्यासाठी आता भाजपा त्यांचा पक्ष विसर्जित करून स्वतःचा पक्ष वाढवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की शिंदे आता भाजपात विलीन होतील का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।